गोष्ट आहे पुराण काळातली, म्हणजेच प्राचीन काळातली. त्या काळात उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक राणी त्याची अतिशय आवडती होती. तिचं नाव होतं सुरुची. ही राणी मनाने दुष्ट कपटी स्वभावाची होती. तर दुसऱ्या राणीचं नाव होतं सुनीती. ही राणी प्रेमळ आणि शांत स्वभावाची होती. दोघींना एक एक पुत्र होता. सुरुजीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. राजाचं आपल्या दोन्ही राजपुत्रांवर सारखंच प्रेम होतं. तो दोघांचेही सारखेच लाड करीत असे. पण सुरुचीला या गोष्टीचा फार राग येई. तिला वाटायचं की राजाने फक्त उत्तमवरच प्रेम करावं. एकदा राजा आपल्या दोन्ही मुलांसोबत खेळत होता. तो दोघांनाही आपल्या मांडीवर घेऊन त्यांचे लाड कौतुक करत होता. तेवढ्यात राणी सुरुची तिथे आली. तिला ते दृश्य पाहून संताप आला. ती रागारागाने राजाजवळ गेली आणि ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. राजाला म्हणाली, ह्या मुलाला तुमच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. इथे फक्त माझा उत्तमच बसू शकतो. ध्रुवाला खूप वाईट वाटलं. तो रडत रडत आपल्या महालात आपल्या आईजवळ गेला आणि सर्व गोष्ट तिला सांगितली. सुनीती त्याला म्हणाली, बाळ ध्रुव, तू रडू नको, शांत हो. तू खूप गुणी मुलगा आहेस. तू एक काम कर, डोळे पुस आणि देवाला प्रार्थना कर की जिथून मला कोणी उठवणार नाही असं अढळ स्थान मला दे. आईचं हे बोलणे ऐकून ध्रुव रडायचा थांबला. त्याने विचारलं, आई, देव कुठे असतो ग? तो मला कसा भेटेल? राणी त्याला समजवण्यासाठी म्हणाली, देव की नाही, घोर अरण्यात राहतो. तिथे जाऊन तपश्चर्या केली की तो प्रसन्न होतो. पण हे सोपं नाही, कारण तिथे जंगलात हिंस्र श्वापद असतात. राहायला आसरा नसतो, अन्न पाणी नसतं. तू फार लहान आहेस. पण ध्रुवाने मात्र मनातच तप करण्याचा निश्चय केला आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. घोर अरण्यात एका वृक्षाखाली बसला असता नारद मुनी तेथे आले. त्यांना छोट्या मुलाला एकटंच अरण्यात पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, बाळा, तू कोण आणि इथे काय करतो आहेस? तो म्हणाला, मी ध्रुव, उत्तानपाद राजाचा पुत्र. इथे देवाला प्रसन्न करण्यासाठी आलो आहे. त्या छोट्या ध्रुवाचं बोलणं ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक विष्णूचा मंत्र दिला आणि आशीर्वाद देऊन निघून गेले. आता ध्रुवाने तपश्चर्येला प्रारंभ केला. ऊन, वारा, थंडी, पाऊस, दिवस रात्र कशाचीच तमा केली नाही. हिंस्र जनावरांची भीती न बाळगता तो एकाग्र होऊन तप करू लागला. अशी काही वर्ष निघून गेली. या बालभक्तावर श्रीहरी प्रसन्न झाले. ते त्याच्यासमोर प्रकट झाले. त्याला तपातून जागा करून तुला काय हवं आहे असं प्रेमाने विचारलं. ध्रुव म्हणाला, देवा, माझ्या आई वडिलांना सुखी ठेवा आणि कोणीही ऊठ म्हणून हलवणार नाही. या ब्रह्मांडात कोणीही ऊठ म्हणणार नाही, ढकलून देणार नाही असं स्थान मला द्या. श्री विष्णूंनी तसा आशीर्वाद त्याला दिला. आजही असं सांगतात, अवकाशात जो अढळ तेजस्वी तारा दिसतो तो ध्रुव बाळ, म्हणजेच ध्रुव तारा होय. मुलांनो, देवाला प्रेमाने हाक दिली की तो आपल्या जवळ येतो. त्यासाठी नेहमी जंगलात जावं लागत नाही. आपल्या घरातल्या मंदिरात जो देव आहे त्याला रोज सकाळी संध्याकाळी आवडीने नमस्कार करावा. त्याच्यासाठी एखादं त्याचं प्रिय स्तोत्र म्हणावं. आपल्या घरातील मंडळी पूजा करत असताना त्यात सहभाग घ्यावा. देवासाठी केलेली कोणतीही गोष्ट ही त्याची सेवा आहे. फक्त ते आवडीने आणि भक्तीने केले पाहिजे, म्हणजे ते काम, ती सेवा ईश्वरापर्यंत पोहोचते. ओम नमो भगवते वासुदेवाय.